कर्जमाफी योजनेतील या 2 अटी रद्द. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांचा लाभ देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही ऐतिहासिक योजना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटले आहे. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून 50,000 रुपयांचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेच्या माध्यमातून 50,000 रुपयांचा लाभ देण्यात येणार होता. परंतु अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 2026-27 मध्ये कर्जाची उचल करून वेळेत परतफेड करण्याची अट रद्द करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राष्ट्रीयकृत, व्यापारी, खासगी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडील माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. या अगोदरच्या योजनेत 2 लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता. परंतु नवीन योजनेत 2 लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असली तर 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी असलेली 50,000 रुपयांची मर्यादा व 2026-27 मधील नियमित परतफेडीची अट रद्द करण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे राज्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तरी कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये ही शासनाची भूमिका आहे. अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.